तुम्हाला काय वाटलं खाऊगल्ली सुरू आहे? खाऊगल्ली नाही, काय होतं ना, मला बघितलं हे सुरू टायटल आलं की लोकांना वाटतं खाऊगल्लीमध्ये घुसलोय मी. आणि तुम्ही सगळे कमेंट करून सांगता की अरे किती तू बाहेरचा खातो, किती तू बाहेरचा खातो. म्हणून मी आज घरी आलोय. माझ्या नाही, कोणाच्या? कुंकळेकरांच्या. कुंकळेकरांच्या घरी आलोय. कारण या माझा एक मित्र आहे अनिश, जो आमच्या भाडीपामध्ये काम करतो. आणि मी जेव्हा पण त्याच्या डब्यातलं जेवतो ना, तेव्हा असं वाटतं की काय जेवण बनवलं त्याच्या आईने. आणि आज त्यांनी स्वतः मला आग्रहाचं घरचं आमंत्रण दिलंय की आज गणपतीचा पहिला दिवस आहे, त्या देवाला 15 पदार्थांचा नैवेद्य दाखवतात. आमच्याकडे भाज्या केल्या जातात भरपूर. रोज तो हळसाण्याचा असतो. हळसाणे म्हणजे लाल चवळी असते गोव्याची. सासाव पायनॅपलची भाजी आहे ती, दोडक्याची भाजी, कोबीची भाजी, भेंडीची भाजी, अळूवडी, अळूचं फतफद, वरण भात, कोशिंबीर, खीर, मोदक, पुरी, बापरे बाप. चटणी. ही लिस्ट म्हणजे थांबतच नाही. लिस्ट, एवढी लिस्ट ऐकून मला तर म्हणजे भूक लागलेली आहे. मला सांगा, तुम्ही आता हा जो एवढा प्रसाद म्हणजे नैवेद्य बनवता, म्हणजे एवढं कसं काय बनतं? परंपरागत आमच्याकडे गोव्याला बनवल्या जातात भाज्या. 1.5 दिवसाचा गणपती असतो आणि श्रावणात भाज्या ज्या येतात तर त्या सगळ्या खाल्ल्या जात नसतील, त्यामुळे कदाचित ती परंपरा चालू झाली असेल. तुम्ही एकटाच करता की घरातले मदत करतात की नाही करतात? नाही, अशी मदत करतात, पण मिस्टर मूर्ती करतात आणि डेकोरेशन करतो. अनिश डेकोरेशन करतो. डेकोरेशन नुसता बसून खातो. नाही नाही. पण मी तुम्ही ज्या लिस्ट सांगितली तेव्हा मला 2 गोष्टी त्यातल्या अशा वाटल्या की मी कधी ऐकल्याच नाहीयेत. एक म्हणजे त्या अननसाची भाजी, त्याला काय म्हणतात? पायनॅपल सासाव. पायनॅपल सासाव, नावामध्येच दिसतं की गोवन भाज्या आहे. आणि दुसरी रोस, हळसाण्याचा रोस. हो. सो जर तुम्ही माझ्यासारखे असाल ज्यांनी हे कधी ऐकलं नसेल तर तुम्ही घाबरू नका. आज या शो मध्ये या 2 रेसिपीज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत कशा करायच्या स्टार्ट टू एंड. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जा आता पटकन सबस्क्राईब करा. हीच ती वेळ, कारण नंतर तुम्हाला वेळ नाही मिळणार, कारण नंतर लिहून घ्यायच्या गोष्टी पटापट पटापट पटापट. मग आपल्या पहिली जी अननसाचं त्याला पूर्ण काय म्हणतात मी तरी विसरणार. पायनॅपल सासाव. पायनॅपल ससा. ससा नाही या, सासाव. सासाव. सासाव आहे ते, कारण ते पोर्तुगीज नाव आहे. कोकणी नाव आहे का ते? सो त्याच्यासाठी काय काय लागणार आपला इन्ग्रेडियंट्स, सामुग्री काय आपली? मेथी, राई, लाल तिखट, गोवा तिखट. गोवा तिखट काय असतं? ती मिरची थोडी वेगळी येते, त्याच्यात फक्त धणे आणि हळद घालून ती दळली जाते. अच्छा. ती छोटी असते आणि कलर लाल नसतो त्याचा. ती मिरची गोव्यात मिळते का? गोव्यातली मिरची. हा सिक्रेट मसाला मी तयार केलाय. सिक्रेट मसाला. आम्हाला सिक्रेट तुम्ही सांगणार का? सांगू ना, आता तुझ्यासाठी म्हणून सांगू शकतो. सांगा सांगा ना मला. त्याच्यात उडदाची डाळ आहे. 1 चम्मच जर उडदाची डाळ असेल तर अर्धा चम्मच राई. अच्छा. आणि त्याच्यापेक्षा कमी मेथी ड्राय रोस्ट करून त्याची पावडर केली. गुळ, हळद, हिंग. साहित्य जास्त लागत नाही, पण तुम्ही मेन साहित्य विसरलात. ओलं खोबरं आहे. अच्छा, ओलं खोबरं. अजून एक विसरलात गोष्ट. काय? अननस कुठे? अननस आणा. आलेला आहे अननस, मॅजिकली अपीअर झालेला आहे. पायनॅपल कट करणं सुरुवात करूया आता. फटाफट फटाफट. हा मधला पोर्शन काढून घ्यायचा. तुम्हाला त्याच्यानं खायचं ते का? हा, हे खायचं नाहीये. हे खायचं नसतं? नाही नाही, हे खायचं नाही. थोडं थोडं खाऊ शकता. मी असं पण ऐकलं अनिशकडनं की तुम्हाला जर रात्री कोणी 2 वाजता उठवलं आणि सांगितलं की जेवण बनवायचंय तर तुम्ही एका पायावरती जेवण चालू करता बनवायला. मला हे मॅरिनेट करायचंय. जरा बाउल दे ना. बाउल दे तिकडे. हो हो, चालेल चालेल, दे. आपण हे मॅरिनेट करूया. जरा त्यात मुरेल जरा आतमध्ये. हे अननस कच्चं घ्यायचं की पूर्ण म्हणजे पिकलेलं घ्यायचं? नाही, अर्धवट कच्चं घ्यायचं, पूर्ण पिकलेलं नाही घ्यायचं. अर्धवट कच्चं असेल तर जरा आंबटगोड चव चांगली येते त्याची. आंबटगोड चव चांगला. लाल तिखट टाकू 1 चम्मच. जास्त तिखट नाहीये त्याच्यात, जास्त नाही घालायचं, थोडं थोडंच घालायचं सगळं. थोडं गोवा तिखट टाकते मी, नंतर वाटायला पण घालायला लागणार आहे वाटणामध्ये. आणि हा आपला सिक्रेट मसाला. सिक्रेट मसाला केलेला आहे. हा सिक्रेट मसाला घालू. सिक्रेट मसाला चव बघू मला. ती आता मेथी आणि राई आहे बघा. कसं ते जास्त नको, थोडी टाका तोंडात. मेथी पण आहे. आणि ही गुळ पावडर थोडी. यात ना नॉनव्हेज पण एकदम मस्त बनेल. काय आहे, आज गणपती घरात बसला आणि नॉनव्हेजचं काय सांगतोस? नंतर नॉनव्हेज वगैरे श्रावणा याच्यानंतर, गणपती नंतर आरामात. चालेल चालेल, गणपती. आणि आता हे थोडंसं 5 मिनिटं पाणी सुटू दे, तोपर्यंत आपण वाटण्याचा मसाला तयार करूया. आपण आता ओलं खोबरं घेतोय. ओलं खोबरं थोडं, अर्ध नारळ घेते, अर्धीला जास्त नारळ घेते थोडं. त्याच्यात लाल तिखट थोडं आणि हे गोवा तिखट थोडं. तर हे आता आपण वाटून घेऊया आणि मग फोडणी करूया. ओके.
झालेला आहे. हो नाईस. कलर थोडासा ऑरेंज. ऑरेंज आता आपण फोडणी करू. 2-3 खाल्ले असेल. खाल्ले त्यातले ते चांगले लागतात, लागतात ते छान लागतात. ते मॅरिनेट केलेले ना चांगले लागतात. हा. तर त्याची चव चांगली. हा मसाला लागलाय व्यवस्थित ना, तुम्ही बघितला? हो मी एकदम व्यवस्थित बघितलेला आहे. छानच मसाला लागलेला आहे. आणि ते काय पायनॅपल ना शिजलं नाही शिजलं, थोडं कमी शिजलं, आपण कच्चं खातो ना पायनॅपल, बरोबर. त्यामुळे त्याचा काय फरक पडत नाही, की म्हणजे बरोबर. कोणी नवीन करताना टेन्शन घ्यायचं नाही, स्ट्रेस हे घ्यायचं नाही की मला झालं नाहीये म्हणून. ते स्ट्रेस तर कुठल्याच गोष्टीचा घ्यायचा. हे मोहरी घालते. सासाव म्हटली, ह्याला सासाव म्हणतात कोकणीमध्ये, म्हणून हे थोडं जास्त 2-3 दाणे मेथी, जास्त नाही टाकायची. आणि हे टाकते पायनॅपल. 2 मिनिटं परतलं की आपण हा वाटलेला मसाला घालायचा. आता हे वाटलेला मसाला आपण, हे पाणी थोडं लागलेला मसाला परत त्याच्यात गेला. सगळं वाया काय घालवायचं नाहीये आपल्याला. बेस्ट. मीठ टाकते मी. हा टाका ना. आणि 1-5 मिनिटं आता शिजलं की झालं. आणि पायनॅपलचं काय असतं, थोडंसं ते राहिलं, आपण कच्चं खातोस ना, त्यामुळे काय प्रश्न किती थिकनेस हवा ग्रेव्हीला? नाही, जास्त थिक असेल तर चांगलं लागतं ते. खूप पातळ ग्रेव्ही नाही ठेवायची. ओके. सो तुमच्या घरामध्ये आता मी बघितलं सगळीकडे छान मूर्त्या लावलेल्या आहेत. त्या कोण कसं करतं, म्हणजे काय आहे? मिस्टर करतात. हो. तर त्यांना लहानपणापासून आवड होती. नंतर त्यांनी जजेस क्लब आर्टमधून त्याच्यातच शिक्षण घेतलेलं आहे, GD आर्ट. तर ते मेटल, ब्रांज, फायबर, म्युरल्स, वॉटर फाउंटन्स सगळंच करतात. वाव. आणि घरात गणपतीची मूर्ती पण हा, घरात मातीची मूर्ती असते आणि डेकोरेशन पण सगळं, म्हणजे मोस्टली घरातच सगळं आमचं केलं जातं. कलाकाराच्या घरात राहायला तुम्हाला कसं वाटतं? वेगळं आहे ना लाईफ, जरा थोडंसं रेग्युलर लाईफ पेक्षा. जे जातात रोज 9 ते 5 ड्युटीवाले, त्याच्यापेक्षा थोडा स्ट्रगल जास्त आहे, पण एन्जॉय आहे लाईफ. एन्जॉय. कला तुम्हाला शिकवते की प्रत्येक गोष्ट एन्जॉय कशी करायची. एन्जॉय. तसं आम्ही कुकिंग करतो. ही डिश झालेली आहे. आता आपण सेकंड डिश बघणार आहोत, जी कशी बनवायची, जी आहे रोस. हळसण्याचा रोस. जी रोज खाऊ ती रोस आज आपण बघणार आहोत कशी बनवायची. तो घरोघरी बनवला जातो. वेगवेगळ्या कडधान्यांचा करतात. आणि पण हे हळसण्यांचा कमी असतो. हळसण्याची बिया भाजी म्हणून ते फेमस. पण हळसणी आपलं काय गोव्याची स्पेशालिटी ती पण गोव्याची चव. आपण दुसऱ्या डिश चालू करू. येस. ओके. कढई घेते. तो आता सांगा काय काय लागतं त्यासाठी. गोवन गरम मसाला, गोवा तिखट, हळद, राई आणि कढीपत्ता फोडणीसाठी, ओला नारळ. पण मग याच्यात कांदा लसूण नाही? नाही, आज कांदा लसूण नाही. आमच्याकडे उपवासाला आणि कांदा लसूण खात नाही. हो. आम्ही विदाऊट कांदा लसूण करणार आहे. आता ह्याच्यात म्हणजे जसं मगाशी तो मॅजिक मसाला तुमचा होता सिक्रेट, तसा आता हा गोवन मसाला. आता हा प्रत्येकाच्या घरी वेगळा वेगळा होतो, पण आता आमचा सासूबाई आमच्या बनवायच्या त्याची ही रेसिपी आहे. तुमच्याकडे ती रेसिपी आहे, तुम्ही? हो, मीच करते. हा, म्हणजे काय काय असतं त्यात? ह्याच्यात आहे खसखस, बडीशोप, धणे, जिरे, शहाजिरे, मोठी विलायची, छोटी विलायची, लवंग, दालचिनी, इलायची लागते छान याच्यात, आणि मिरे, मेथी, राई, हिंग सगळंच आहे. आणि कसलं प्रमाण कुठे काय असतं असं काय? ते प्रमाण आहे ना, प्रमाण. आता प्रमाण नाही सांगणार. आय लाईक दिस. हळसणे उकडून घेतलेत, भिजवले, आणि त्याच्यात काजूच्या बिया टाकलेत. दिसतं सुंदर. आणि रात्री टाकता की सकाळी करता? नाही, रात्री भिजत घातले. अच्छा. आणि आता फक्त ते उकडलेत. गोवन आणते मी गणपतीसाठी मुद्दाम, स्पेशली फ्रॉम गोवा. काजू आणि हळसणे. तुम्हाला माहिती, मला सगळे स्प्राउट्स आणि भाज्या नुसत्या उकडून दिलात ना तरी मी खाईन. छान लागतात त्या, आणि त्या खायला आरोग्याला चांगल्याच आहेत. खाऊ गेल्यापेक्षा ते बरं आहे. चला, आणि आपण मसाला भाजून घेऊ आपला. चालेल. थोडंसं तेल टाकूया, थोडं आलं टाकते. आपल्याला जेवढी थिक पाहिजे ग्रेव्ही त्याच्या हिशोबाने खोबरं कमी जास्त. आम्ही गोवावाले जरा सडळ हातानेच घालतो खोबरं. हे किती वेळ करायचं साधारण? थोडंसं कलर चेंज व्हायला पाहिजे खोबऱ्याचा. ब्राउनिश होतं का? ब्राउनिश, थोडंसं ब्राउनिश करून मग त्यातच आपण हळद आणि तिखट आणि गरम मसाला घालणार. अच्छा. आधी आपण हळद, नंतर तिखट बरोबर टाकणार, आणि नंतर हे गरम मसाला. हा तो गरम मसाला जो सिक्रेट वाला तुमचा आहे तो. हा गरम मसाला टाकला ना, हा गरम मसाल्याने फ्रेग्रन्स वेगळा येतो. गरम मसाल्याचा फ्रेग्रन्स येतो. म्हणजे मला हे येताना लिटरली असं वाटतं की गोव्याच्या कुठल्या तरी गलीमध्ये फिरतोय आपण, आणि तो टिपिकल असा एक मराठी आम्ही येतो ना अरोमा. रोस ऑमलेट माहिती आहे ना? हो. रोस चिकनची ग्रेव्ही असते त्याला, रोस, आणि मग ते ऑमलेट. आज काय काय खायला मिळतं.
त्याला किती वेळ एक 5 झालं बंद केलं मी. आता 1-2 मिनिटं थंड होऊ दे थोडंसं. थंड झालं की आपण वाटून घालूया याच्यामध्ये. थोडं पाणी टाकते. मला आपल्या आयांचं हे आवडतं की ते किचन मध्ये कुठलीही गोष्ट वाया घालवत नाहीत. प्रत्येक गोष्ट पाण्याने साफ करून पुन्हा जेवणात टाकून. तो मसाला जे बाहेर नुसतं वरून पाणी घालण्यापेक्षा ते मसाल्याचं पाणी पण जातं ना पुरीसोबत खायला. हो, मीठ टाकलं तर हे पण किती चवीनुसार. हो, चवीनुसार मीठ. तरी धुवून ठेवलं मी. धुवून सुकवून ठेवला. हो हो हो, कढीपत्त्याचा हा जो अरोमा सुटतो ना यार, म्हणजे लगेच झाकून टाकायचं. फोडणीचा ठसका आला तर फोडणी. आमच्या कॅमेरामॅनला आला. काय सुगंध सुटला यार. मला सांगा, तुमच्या घरी नैवेद्य कोण खातं? अनिश खातो. अनिश खातो. तर आज मी काय करणार ना, जोपर्यंत हे जेवण गरम होतंय तोपर्यंत मी अनिशला भेटणार आहे आणि त्याला नैवेद्यासाठी कॉम्पिटिशन करणार आहे आणि आमच्या दोघात जो जिंकेल तो खाणार नैवेद्याचं ताट. चला. कुठे आहे अनिश? इथे बसलाय. शाण्या, आम्ही आतमध्ये कामं करतोय आणि तू इथे मस्त आरामात बसलाय चिल करत. हे कोणी बनवलं मग? सगळं आम्ही 2 दिवसापासून आम्हीच मेहनत करतोय. हे तर आहे रे, तुला गणपती आहे. पण मी आता असं ऐकलंय की तुझ्या घरी नैवेद्याचं ताट कोण खातं? तू खातोस. पण आज मी आलोय पाहुणा, त्यामुळे भाव मी खाणार आहे. हो. आणि मी तुला चॅलेंज देणार आहे की तू आपण दोघांनी एक कॉम्पिटिशन मध्ये पार्ट घ्यायचं आहे आणि ती जो जिंकेल त्याला मिळणार नैवेद्याचं ताट. चॅलेंजचं नाव आहे च्या मारी. आपल्याला हे दोन्ही मारीची बिस्किट इथे ठेवायची ओके. आणि हात न लावता ते तोंडात गेलं पाहिजे. सो ही मारी आहे तुझी. कुठली आहे विचारली मारी? ही. चलो लेट्स स्टार्ट. ओके. अजून पडली यार. घेतलं. बोललेलो होतो तुला मी. बेस्ट ऑफ 3. बेस्ट ऑफ 3 का? आता हे काय नवीन रूल मध्ये? बेस्ट ऑफ 3 मध्येच नवीन रूल. माय गेम माय रूल्स. बेस्ट ऑफ 3. 1 चल तुला मी 10 वेळा पण ओढू शकतो. ए बघूया. चल. चार. अरे यार, च्या मारीत टोपी जिंकला यार. झालं का खेळून? नाही झालं अजून. झालं जिंकला. मला आरती करायची, नैवेद्य दाखवायचंय. बाप्पाला भूक लागली, पप्पाला भूक लागली. बाप्पाला भूक लागली, पप्पाला भूक लागली, काय आताचा विषय संपलेला आहे. मंगलमूर्ती मोरया. सुख करता दुःख हरता वाता विघ्नाची पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर ओटी सेंदुराची कंठी झळके माळ मुक्ता फळांची. जय देव जय मंगलमूर्ती श्री मंगलमूर्ती. दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव रत्न खचित भरा तुझ गौरी कुमरा. चंदनाची ओटी कुंकुम केशरा. हिरे जडित मुकुट शोभतो बरा. रुणझुण देनु पुरे चरणी घागरिया. जय देव जय मंगलमूर्ती. दर्शन मंगलमूर्ती. दर्शन
मात्रे मन कामना पूर्ती जय देव जय देव मंगलमूर्ती गणपती बाप्पा नाम घ्या श्रीहरीचे. जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म उदरभरण होय जाणीते यज्ञ कर्म जय जय रघुवीर समर्थ गणपती बाप्पा मोरया. चला मस्त नैवेद्याचं ताट हातात आलेलं आहे. सकाळपासूनची पण जी वाट बघतोय रोज, मी पण रोज पहिलं ट्राय करतो. काय कढीपत्ता छान लागतो. काय सुंदर झालंय हो हे. मी आता पायनापलची भाजी खातो, मगाची खाल्ली नाही मी. सासा फळाची भाजी मी फर्स्ट टाइम खातोय. त्यामुळे आतून छान ज्युसी एकदम, म्हणजे तुम्हाला गोड असं येतं आणि मग तुम्हाला जो मसाला छान एक तिखट आंबट एक कॉम्बिनेशन आहे. आणि जरी ही भाजी थंड झाली तरी सुंदर लागते. माझे सगळे मित्र इकडे जेवायला हो, ते माझ्या घरी नाही इकडे जेवायला. अरे काय, मी जर याच्या बिल्डिंग वर राहायला असतो ना तुझ्या आज, तर मी इथे एक रूम घेऊन असतो भाड्यानेच घरामध्ये तुझ्या. हे काय रे, हे मोदक आहे काय? हो, बाद में कर. पण करंजी आहे दिसणारे मोदक कसे? ते नेवरी, करंजीला नेवरी म्हणतात गोव्यात. नेवरी 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 आतलं सारण नेवऱ्या कसं केलं? काय खतरनाक आहे यार. ओले नारळाचं. तुमच्याकडे गणपती ऍक्च्युली येऊन ना थोडासा रागवत असेल की मला तुम्ही 1.5 दिवसच का ठेवताय, मला 10 दिवस असं खायचंय. काय जेवण आहे सुंदर हो. आईवडी घेतली, त्यात चटणी भरतो मी व्यवस्थित. वाव, पहिली मला चटणीची काय चटणी, काय हे चटणी कशी बनली आहे? रेसिपी नाही, रेसिपी ती माझ्याकडे. अरे यार, बट ठीक आहे, मी लकी आहे, मला ती चटणी खायला मिळाली. चटणी खायसाठी मग येणार नाही इकडे. अमेझिंग, काय चटणी आहे. चटणी खायची इकडे यायचं. ही अशी चटणी मी खरंच सांगतो, मी इतक्या रेस्टॉरंट मध्ये खातो ना, मला ही चटणी म्हणजे हा आयटम बाहेर मिळूच शकत नाही. क्या बात आहे. गोल्डन थम्सअप फॉर शुअर. ह्या गोष्टीला गोल्डन थम्सअप फॉर शुअर. काका, मी असं ऐकलंय की शिल्पकारासाठी सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट कुठल्याही मूर्तीमध्ये असते ती असते डोळे. आणि मी तुम्हाला बघितलं की तुम्ही आज गणपतीचे डोळे स्वतः रंगवतात. तर ते करताना काय असतं त्याच्यामधचं इमोशन? ही फिलिंग असतात, ते देवाचं कार्य करतो आपण, ते मनापासून करावं लागतं. ते वरच्यावर केलं की त्याच्यात त्यामध्ये भाव येत नाही. आणि इकडे जेवढे गणपती येतात ते त्यांना डोळे भयंकर आवडतात. हा, हे माझं लक आहे. नाही पण सुंदरच, तुम्ही डोळे अतिशय असे ते खरेशे बोलके डोळे वाटतात त्या याचे. नाईस नाईस. तुम्ही पटापट खाऊन घेऊया, कारण मी असं ऐकलंय की आपल्याबरोबर जे आज आले आहेत, तुमचं इंट्रोडक्शन द्या ना. मी प्रमोद कुंभार, मी अनिशचा मामा, आणि आमचं नेहमीच या ना त्या निमित्ताने येणं जाणं असतं. पण आज आता गणपती आहे, हॉबी आहे माझी. हो, आणि हे घर जे आहे ना पूर्ण, ते पूर्ण आर्टिस्ट लोकांनी भरलेलं आहे. म्हणजे सगळे आजोबांपासून सगळे, आता मामा पण मी ऐकलंय की सुंदर गातात. प्रत्येक जॉब करणाऱ्यांच्या अंगी कला असावी असं मला वाटतं. कारण त्या कलेमुळे तुमचं संपूर्ण कामाचं प्रेशर जे आहे ना ते निघून जातं. मी कधी घरी आलो संध्याकाळी, घरी प्रेशरमध्ये असलो की माझी हार्मोनियम काढतो, नी रे सा ध नी रे सा असं काहीतरी गुणगुणलं की सगळं कामाचं प्रेशर असं निघून जातं. त्यामुळे माझ्या मते प्रत्येकाच्या अंगी कला असावी. वाह, क्या बात आहे. मज द्यावे तुझ मागतो लंबोदर पीतांबर रिद्धि सिद्धि दाता विघ्न विनायक मोरया गौरी सुत तत्मेश्वर पिता महेश्वर हे गणनायक मोरया.
माझा एक स्टुडंट आहे, तो स्वतः हे असं बनवतो. हा, तर त्याने जरा आपल्या जे जुन्या मूर्त्या आणि जे असतात ना दगडी, तर त्या स्टाईल मध्ये असं बनवलेलं आहे. तर ते तुम्हाला मी तुमच्यासाठी चॉकलेट्स आहेत, मोदकचे मोदक, तर हे पण तुम्ही खाऊ शकता, ट्राय करू शकता. हे माझी बहीणच बनवते. तिने बोलले की माझ्याकडनं थँक्यू सो मच. वेलकम एनी टाइम. आमंत्रण दिलं एवढं आग्रहाचं आणि घरचं. सो जर तुम्हाला आमचा आजचा प्रयत्न आवडला असेल, आग्रहाचं घरचं निमंत्रण, तर आम्हाला नक्की कळवा. तुम्हाला अशा अजून रेसिपी बघायची असेल त्या पण आम्हाला कमेंट करून सगळ्या कुठल्या आहेत. आणि जर कोणाला छान यांच्यासारख्या युनिक रेसिपी येत असतील तर त्यांनी पण आम्हाला आग्रहाचं निमंत्रण द्या, आमंत्रण द्या. आम्ही तुमच्या घरी येऊ आणि हा एपिसोड शूट करू. सो असंच भाटुबाला बघत राहा. सगळ्यांनी सांगा सबस्क्राईब करा आणि सगळ्यांना गणपतीच्या हार्दिक शुभेच्छा. गणपती बाप्पा मोरया.